नमस्कार. आज आपण अशी हँगिंग डॉल बघणार आहोत कशी बनवायची ते. त्यासाठी लागणारं साहित्य आहे फेविबॉन्ड, लाल आणि ब्लॅक काळ्या रंगाचं स्केच पेन, मार्कर पेन घेतलेले आहे, 2 सेंटीमीटरचा लाकडी मणी, 1.75 mm क्रोशा सुई, इथे एक निडल आपण मोठ्या निळ्याची घेतलेली आहे, सीझर आहे. त्यानंतर आपल्याला लागणारी ऊल एक बदामी रंगाची, ब्राऊन किंवा ब्लॅक घेऊ शकता, व्हाईट, आणि इथे मी पिंक कलर घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही दुसऱ्या रंगाच्या 2 ऊल घेऊ शकता. सुरुवातीला आपण हात बनवणार आहोत बाहुलीचे. त्यासाठी आपण इथून 15 सेंटीमीटर साधारण होईल एवढी ऊल आपण सोडून देणार आहोत आणि इथे एक स्लिप नॉट घालणार आहोत. आपण स्लिप नॉट घालतो आहोत. इथेही स्लिप नॉट टाकल्यानंतर 3 चैन घ्यायचे आहेत, 1, 2 आणि 3. 3 चैन घेतल्यानंतर इथे आपण एक स्किप करायची आहे चैन आणि दुसऱ्या चैनमधून सुई टाकायची आहे, ऊल सुईवर घ्यायची आहे. पुन्हा तिसऱ्या चैनमध्ये हुक टाकायचं आहे, वरून इथे आपण हे 3 लूप घेतलेले आहेत आणि या 3 लूपमधून आपण ही ऊल काढून घेणार आहोत. ही काढल्यानंतर थोडं असं खेचून घ्या थोडंसं, आणि आपण जी सोडलेली ऊल आहे इथे 15 सेंटीमीटर साधारण, ती याच्यावर टाकायची आहे सुईवर. ती सुईवर टाकल्यानंतर इथे तुम्हाला 2 लूप दिसतील. आपण ही जी लांब दोरी आहे ती आपण सुईवर एक वेढा घेऊन आपण ही खेचून घेतलेली आहे. अशा प्रकारे तिचा हात तयार होईल. हा पुढे आपण जो सोडलेला दोरा आहे हा 15 सेंटीमीटरचा, तो या प्रत्येक वेळेला सुईवर अशा पद्धतीने लूप घ्यायचा आहे आणि इथूनही हा वेढा ओढून घ्यायचा आहे. पुन्हा लूप घ्यायचा आहे, हा इथून वेढा. असे हे 2 तुम्हाला दिसतील हे असे, आणि मग ही चैन, हा जो दोरा आहे हा आपण इथून ओढून घेतो आहोत. असे आपल्याला 10 करायचे आहे. हातासाठी आपण हे 10 करणार आहोत. आता माझे साधारण 1, 2, 3, 4, 5 झालेले आहेत. 6, 7, 8, 9 आणि 10 असा हा हात तयार आपण केलेला आहे बघा. अशा पद्धतीने हे लक्षात आलं. ही जी दोरी आपण सोडली होती ऊल, ती आपण अशी सुईवर टाकतो आहोत आणि हा दोरा इथून ओढून घेतो आहोत. असे आपण हे 10 केलेले आहेत. असे 2 हात आपण करून घ्या. इथे दोरा कट करायचा आहे आपल्याला. आणि हा ओढून घ्यायचा इथून. हा एक हात तयार झालेला आहे. असे आपल्याला 2 हात तयार करून घ्यायचे आहे. असे 2 हात आपल्याला करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण बनवणार आहोत पाय बाहुलीचे. त्यासाठी साधारण 30 सेंटीमीटर होईल, 25 ते 30 सेंटीमीटर होईल एवढा दोरा आपण आधी सोडून देणार आहोत आणि इथे एक स्लिप नॉट घालणार आहोत. हाताप्रमाणेच करायचं आहे आपल्याला, तरीसुद्धा मी दाखवते आहे. पायासाठी आपण हातासाठी इथे 3 चैन घेतल्या होत्या, पायासाठी आपण 4 चैन घेणार आहोत. 1,
2 3 आणि 4 चेन केल्यानंतर इथे या चेनमधून सुई टाकायची आहे. सुईवर वेढा घेऊन तो ओढून घ्यायचा आहे. पुन्हा पुढच्या चेनमध्ये सुई टाकायची आहे. सुईवर वेढा घेऊन ओढून घ्यायचा आहे. पुन्हा पुढच्या चेनमध्ये सुई टाकून वेढा ओढून घ्यायचा आहे. असे हे 4 वेढे तुम्हाला या सुईवर दिसतील. त्यानंतर इथून सुईवर वेढा घेऊन तो या 4ही लूपमधून काढून घ्यायचा आहे. काढून घेतल्यानंतर आपण हा जो सोडलेला दोरा आहे तो आपण या सुईवर टाकायचा आहे. सुईवर टाकल्यानंतर त्याची पकड तुम्ही अशा पद्धतीने ठेवा आणि या पुढचा जो दोरा आहे हा तो आपण सुईवर लूप घेऊन ओढून घेतलेला आहे. अशा प्रकारे तिचं पाऊल तयार होईल. त्यानंतर पुन्हा हा सोडलेला दोरा जो आहे तो सुईवर टाका. पुढच्या दोऱ्याने वेढा ओढून तो या दोन्ही लूपमधून काढून घ्या. पुन्हा हा एक लूप आपला आहे चेनचा, हा दुसरा आपण सोडलेला या वूलमधून घेत आहोत. असे आपल्याला हे 20पर्यंत करायचे. पायासाठी आपल्याला इथे आपण 4 चेन घेतलेले आहेत आणि हे 20 आपल्याला करायचे आहेत. मी करून घेते हे 20 अशा पद्धतीने. तुमच्या लक्षात आले कसे करायचं आहे ते. माझे इथे 18 झालेले आहे, 19 आणि 20. बघा पुन्हा एकदा मी दाखवते. इथे हा सोडलेला दोरा आपण याच्यावर टाकतो आहोत आणि हे 20 असे 20 टाके हे करून घ्यायचे आहे आणि हा दोरा आपलं तोडून घ्यायचा आहे. कट करायचा आहे हा दोरा अशा पद्धतीने. त्यानंतर असे आपण 2 करून घेणार आहोत. हे 2 पावलं पाय आपण करून घेतलेले आहे. हे दोन्ही एकत्र करून इथे एक गाठ मारून घ्यायची आहे. हे दोन्ही नंतर आपल्याला ते जोडायचे आहेत. इथे हे दोन्ही पाय आपण करून घेतलेले आहेत ते एकत्र करायचे आहेत आणि इथे अशी गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने. आणि उरलेला दोरा हा कट करून टाकायचा आहे. तसेच हे दोन्ही हातसुद्धा एकत्र बांधून घ्यायचे आहेत. म्हणून हा दोरा थोडा जास्त सोडावा लागतो, नाही तर आपल्याला गाठ मारता येणार नाही. तेही अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि तो सुद्धा दोरा कट करून. आपण हात आणि पाय जे होते बनवलेले ते आपण एकत्र असे बांधून घेतलेले आहे. त्यानंतर आपण मान बनवणार आहोत. मान बनवण्यासाठी आपण बदामी रंगाचा दोरा घेणार आहोत. इथे मॅजिक रिंग करून घ्यायची आहे. हा पुढचा दोरा जो आहे तो आपण इथून काढून घेणार आहोत. मी मागील व्हिडिओमध्ये मॅजिक रिंग वगैरे सगळं दाखवलेले आहेत, ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा. इथे एक चेन करायची आहे आणि पुढे आपल्याला 6 SC म्हणजे सिंगल क्रोशे घालायचे आहेत. हा 1 2 3 4 5 आणि 6. हे 6 सिंगल क्रोशे झाल्यानंतर इथे हा दोऱ्याची टेल जी आहे ती अशी ओढून घ्यायची आहे, म्हणजे हे टाके एकत्र येतील. त्यानंतर पहिला जो आहे आपला
तिथून सुई टाकायची आहे. पहिला एसी जो आहे तिथून सुई टाकायची आहे आणि एक स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. स्लिप स्टिच केल्यानंतर हे खेचून घ्यायचं. पुढे या 6 एसीवर पुन्हा 6 एसी घालायचे आहेत. एक चैन करा आधी. चैन केल्यानंतरच आपण स्लिप स्टिच घातली, एक चैन केली. त्यानंतर त्याच स्टिचमध्ये एक एसी करून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 आणि 6. हे 6वर 6 एसी करून घ्यायचे. पहिले आपण मॅजिक रिंगमध्ये 6 एसी केले, त्यानंतर त्याच्यावर पुन्हा 6 एसी आणि हे थोडंसं असं पलटून घ्या. आणि मग पहिल्या एसीमध्ये स्लिप स्टिच करायची आहे. पहिल्या एसीमध्ये स्लिप स्टिच करायची आहे. त्यानंतर एक चैन करा. पुढे या प्रत्येक एसीमध्ये इथे या चैन दिसतात तुम्हाला, त्याच्यामध्ये प्रत्येकी 2-2 एसी करा. 1 2 3 4. प्रत्येक एसीमध्ये 2-2 6 7 8 असे 12 होतील. आपण 12 करून घेऊया. आपण हे 12 एसी करून घेतलेले आहेत. 6 6 आणि नंतर तिसऱ्या ओळीमध्ये 12 केलेले आहेत. पहिल्या एसीमध्ये स्लिप स्टिच घालायची आहे इथे आणि खेचून घ्या. एक चैन करा इथे आणि दोरा कट करा. ही आपली मान तयार झालेली आहे बाहुलीची. त्यानंतर व्हाईट सफेद दोरा घेऊन एक साधारण पहिली स्लिप स्टिच घाला. आपल्याला ही साखळी चैन करून घ्यायची आहे. साधारण 70 साखळ्यांची 70 साखळ्या करून घ्यायच्या आहेत या आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आपण 70 करून घेऊया. इथे मी एक 70 साखळ्यांची अशी दोरी तयार करून घेतलेली आहे आणि दोरा कट करून घ्या. थोडासा शिल्लक ठेवा, इथे बांधण्यासाठी आपल्याला लागणार आहे. अशा पद्धतीने ते वरती टांगण्यासाठी आपण ही दोरी तयार करून घेतलेली आहे 70 साखळ्यांची. या मानेला अटॅचच आपण फ्रॉक तयार करणार आहोत. इथे आपण स्लिप नॉट घातलेली आहे, तिथूनच स्टार्ट करतो आपण. दुसरा रंगाचा, तुमच्या आवडत्या रंगाचा दोरा इथे अटॅच करून घ्यायचा आहे आधी. तो अटॅच केल्यानंतर एक चैन घ्या. चैन घेतल्यानंतर त्याच चैनमध्ये हाही दोरा लपवून टाका. इथे एक एसी करायचा आहे त्याच ठिकाणी. पुढच्या चैनमध्ये एसी करायचं आहे.
हा एक एस-सी केला. आधी आपण दोरा अटॅच केला, एक साखळी, एक चैन घातलेली आहे. त्यानंतर एक एस-सी तिथेच घातलेला आहे. पुढच्या चैनमध्ये एक एस-सी घातलेला आहे. त्याच्या पुढच्या चैनमध्ये, तिसऱ्या चैनमध्ये आपण 4 खांब घालणार आहोत. 1 2, सुईवर वेढा घ्यायचा आहे. सुई इथे टाकायची आहे चैनमध्ये. वेढा ओढून घ्यायचा आहे. 2चे 3चे 2, 2चा 1 असे हे 4 खांब आपण करून घेणार आहोत. ज्यांना खांब येत नसतील त्यांनी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे खांब, सिंगल क्रोशे सगळं शिकवलेलं आहे, ते पहा. त्यानंतर इथे आपण 4 खांब केलेले आहेत. पुढच्या चैनमध्ये सुद्धा 4 खांब करायचे आहेत. DC ज्याला आपण म्हणतो. 1 2 3 आणि 4. हे 4 झाल्यानंतर इथे आपण या चेनमध्ये 4 केले, इथे 4 केले. त्याच्या अगोदर आपण सिंगल क्रोशे केलेले. इथे या पहिल्या DCवरची इथे ही चैन उचलायची आहे आणि हा लूप इथे ओढून घ्यायचा आहे. हा बंद करायचा इथे आणि चैन घालायची. त्यानंतर पुढच्या 4 चैनमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालायचा आहे. पुढच्या 4 चैन लक्षात घ्या. इथे एखादी इथे दडून जाईल आणि मग राहून जाईल. ते बरोबर मोजून घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4. हा आपला हाताचा पफ तयार झालेला आहे. पॉपकॉर्न स्टिच याला म्हणतात. त्यानंतर पुढच्या या चेनमध्ये पुन्हा 4 DC करायचे आहेत. 1 2 3 आणि 4. पुढच्या चेनमध्ये पुन्हा 4 DC करायचे आहेत. खांब 1 2 3 आणि 4. पुन्हा सुई काढून घ्यायची आहे. इथे पहिल्या खांबाच्या स्टिचच्या वरनं सुई टाकायची आहे आणि हा लूप इथून ओढून घ्यायचा आणि इथे ही एक चैन घ्यायची. त्यानंतर पुढच्या 2 स्टिच राहिलेले आहेत. त्याच्यामधून आपण एक एक खांब, एक एक स्लिप SC करणार आहोत. 1 आणि 2 आणि इथे पहिल्या SCमध्ये स्लिप स्टिच करायची आहे. अशा पद्धतीने आपली ही पहिली ओळ तयार झालेली आहे. फ्रॉकची आपली पहिली ओळ ही तयार झालेली आहे. त्यानंतर हे हाताचे पफ जे आहेत तिथून आपण ही सुई इथून घालायची आहे आणि हे हात जे आपण बनवलेले आहे ते आपण इथून काढून घेणार आहोत. इकडून आणि एक या पफमधून. अशा पद्धतीने आपण हे आत इथे लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपण जी व्हाईट दोऱ्याची चेन केलेली आहे ती सुद्धा इथे अटॅच करून घ्यायची.
कारण नंतर पुढे आपण जसजसं करत जाऊ तर ती बांधता येणार नाही. बांधताना आपण हे हातसुद्धा त्याच्यामध्ये बांधले जातील याकडे लक्ष द्यायचं आहे. एक दोरा आपण या बाजूने काढून घेऊया आणि एक दोरा तुम्ही या सुईने सुद्धा काढू शकता, पण वेळ जातो थोडा. हे कसं पटकन होतं या सुईने. मोठ्या नेड्याची सुई घ्यायची आहे. इथे मानेच्या मध्य आहे, तिथून आपण तो काढतो आहोत दोरा. एक आपण या बाजूने हाताचा घेतला, एक या बाजूने घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला ही गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून हे हातसुद्धा तिथे स्टेबल राहतील. इथे एक गाठ मारून टाका दोन्ही दोऱ्याला. मगाशी मारली तशी, तुम्हाला जशी जमेल तशी, जेणेकरून हे जे आपल्याला टांगायचं आहे ते व्यवस्थित तिथे राहिलं पाहिजे. आणि उरलेला दोरा कापून टाका. आणि हे बघा इथे हे हात आहेत आपले, हे दोन्ही साईडने असं खेचून घ्या व्यवस्थित. म्हणजे हे इथून निघणार नाही, त्यासाठी असं बांधकाम करायचं आहे. ते पुढे आपण फ्रॉकची पुढची ओळ तयार करतो आहोत. इथे आपण ही स्लिप स्टिच घातलेली आहे, ती अशी खेचून घ्या पहिल्या ओळीची. त्यानंतर इथे एक चैन घाला. पुढच्या त्याच चैनमध्ये एक एस-सी घालायचा आहे. एक त्याच्या पुढच्या चैनमध्ये एक एस-सी घालायचा आहे. दोन एस-सी झालेले आहेत इथे. पुढे हे फिरवून घ्या. ते इथे मध्ये न घेता पुढच्या चेनमध्ये एक एस-सी घालायचा आहे. पुढे प्रत्येक स्टिचमध्ये एक एस-सी घालायचा आहे. आपले किती झाले हे? 4, 5, 6, 6. पुढे फिरून घ्यायचं आहे. 6 मागच्या बाजूला इथे 2 आहेत अजून. 7 आणि 8 असे 8 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहेत आणि पहिल्या एस-सीमध्ये इथे स्लिप स्टिच करायची. ही दुसरी ओळ झाली. अशा साधारण एक 4-5 ओळी, 5 ते 6 ओळी करून घ्या. इथे स्लिप स्टिच केलेली आहे. पुन्हा एस-सी करायचं आहे त्याच ह्याच्यामध्ये. पुढे प्रत्येक स्टिचवर एक एक एस-सी करत जायची आहे. प्रत्येक ओळीमध्ये साधारण 8-8 सिंगल क्रोशे येतील. 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. पुन्हा पहिल्या स्टिचवर स्लिप स्टिच करा. अशा आपण या 4-5 ओळी करून घेऊया. त्यानंतर इथे आपण या साधारण 1, 2, 3, 4, 5, 6 ओळी करून घेतलेल्या आहेत. इथे स्लिप नॉट घातलेली आहे, स्लिप स्टिच घातलेली आहे आणि पुढे इथे 2 साखळ्या करून घ्यायच्या. 2 साखळ्या केल्यानंतर त्याच स्टिचमध्ये साधारण 2 खांब घालायचे आहे. 1 आणि 2, जे इथे एकूण
3 खांब होतील. हे या 2 साखळ्यांचा एक खांब, असं प्रत्येक या स्टिचमध्ये आपल्याला 3-3 खांब घालायचे आहेत. आपले हे 8 SC आहे, त्याच्यावरती 3-3 24 साधारण होतील हे खांब. प्रत्येकी 3-3 घालायचे. 1 2 3. या स्टिचमध्ये 3 खांब घालायचे. प्रत्येक स्टिचमध्ये 3-3 करायचे. 1 2 3. आपण हे करून घेऊया इथपर्यंत पूर्ण. अशा पद्धतीने 3-3 प्रत्येक स्टिचमध्ये खांब करून घेऊया. इथे आपण हे प्रत्येकी 3-3 खांब घातलेले एकूण 24 खांब होतात. त्यानंतर इथे या चेनमध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. इथे पुन्हा आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे 3 खांब करायचे आहेत. आपला हा एक 2 साखळीचा खांब आणि आणखी 2 खांब केले, 3 झाले. पुन्हा इथे आपण याच पद्धतीने ही लाईन करणार आहोत. प्रत्येक स्टिचमध्ये 3-3 खांब करणार आहोत. 1 2 3. आपले हे एकूण 24 झालेले आहेत. हे पहिले आपले 8 सिंगल क्रोशे आहेत, त्याच्यावर आपण हे 3-3चे 24 खांब केलेले आहेत. पुन्हा इथे या 24वर 3-3 खांब आपण करणार आहोत. किती होतील? 48 खांब होतील बघा साधारण. 1 2 3. असं प्रत्येक स्टिचमध्ये हे 3-3 खांब आपण हे पूर्ण करून घेऊयात. अशा पद्धतीने हे इथे आपण हे 8 सिंगल क्रोशे केले होते, त्याच्यावर प्रत्येकी आपण 3-3 खांब घातलेले आहेत. असे एकूण 24 खांब झालेले आहेत. 8वर 8 3 24. त्यानंतर या 24वर आपण प्रत्येकी 3-3 खांब घातलेले आहेत. साधारण 72 खांब होतात. हे सगळे 3-3 घातल्यामुळे 2-2 घातलेत तर 48 होतील. 3-3 घातलेत तर 72 होतात. 3 घातले की फ्रिल छान तयार होईल. इथे आता आपण शेवटचा खांब घातल्यानंतर इथे स्लिप स्टिच करायची आहे. स्लिप स्टिच केल्यानंतर थोडा खेचून घ्या हा दोरा आणि एक चेन करून हा दोरा कट करा. याच दोऱ्याची आपल्याला जर फ्रिल बनवायची असेल तर हाच दोरा कंटिन्यू करायचा, पण मी इथे व्हाईट दोऱ्याने फ्रिल करणार आहे त्याची. इथे आपण व्हाईट दोरा अटॅच करून घेऊया. सुरुवातीला मगाची जिथे आपण स्लिप स्टिच टाकली तिथेच आपण हा अटॅच करून घेतो आहोत. एक चेन घ्या. त्यानंतर तिथेच एक खांब घालायचा आहे आपल्याला. हे दोन्ही दोरे मग त्यामध्ये लपवत जायचं आहे. ते नंतर सुईने ते दडवलेत तरी चालतील सुईच्या सहाय्याने. इथे आपण एक सिंगल क्रोशे करतो आहोत. हा सिंगल क्रोशे केला. पुढे 1 2 3 चेन घालायची आहे. पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे करायचा आहे.
पुन्हा 3 चेन करायचे आहे. पुढच्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशे करायचा आहे. पुन्हा 3 चेन करायच्या. पुढच्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशे करायचा आहे. त्याचबरोबर हे आपण दोरेसुद्धा त्याच्यामध्ये अटॅच करत जातो आहोत. इथे 3 चेन करायचे आहेत. पुढच्या स्टिचमध्ये एक एस-सी करायचा आहे. अशा पद्धतीने ही फ्रिल आपण करून घेतो आहोत. एक सिंगल क्रोशे, 3 चेन, प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे करत जायचं आहे. हे संपूर्ण आपण हे करून घेऊयात अशी फ्रिल. इथे आपण ही फ्रिल तयार करण्यासाठी एक सिंगल क्रोशे प्रत्येक स्टिचमध्ये आणि 3 साखळ्या अशा पद्धतीने हे केलेलं आहे. आपण 72 स्टिचमध्ये शेवटी 3 साखळ्या घालायच्या आहेत आणि पहिल्या एस-सीमध्ये इथे एक स्लिप स्टिच करून घ्या. पहिल्या एस-सीमध्ये एक स्लिप स्टिच करून घ्या आणि एक साखळी घेऊन इथे हा दोरा कट करायचा आहे. अशा पद्धतीने या फ्रॉकची सुंदर फ्रिल तयार होईल. ही इथे आपण लास्टला चेन केलेली आहे आणि हा उरलेला दोरा जो आहे तो आपण या सुईच्या सहाय्याने हाईड करून टाकूया. त्या दिसत असेल तर कट करून टाका. त्यानंतर आपल्याला बाहुलीचे केस बनवायचे आहे, बो बनवायचा आहे. तो बघूया. त्यासाठी आपण केस बनवण्यासाठी इथे आपण ब्राऊन कलरचा दोरा घेतलेला आहे. तुम्ही ब्लॅक घेऊ शकता किंवा पिंगळे दिसण्यासाठी साधारण लाईट ब्राऊन घेऊ शकता तुम्ही. इथे मॅजिक रिंग करायची आहे आणि 6 सिंगल क्रोशे घालायचे आहेत. आपण मॅजिक रिंग करतो आहोत. मॅजिक रिंगनंतर इथे एक चेन घालायची आहे. त्यानंतर पुढे 6 सिंगल क्रोशे करायचे आहे. 1 2 3 4 5 आणि 6. त्यानंतर हे एकत्र टाके आणण्यासाठी हा दोरा ओढून घ्यायचा आहे इथे आणि पहिल्या एस-सीच्या वरच्या स्टिचमध्ये इथे सुई टाकायची आहे आणि स्लिप स्टिच घालायची आहे. दोरा खेचून घ्यायचा आहे. इथे एक चेन करायची आहे. त्याच स्टिचमध्ये एक एस-सी करायचा आहे. प्रत्येक स्टिचमध्ये एक एक एस-सी करायचं आहे. आपल्याला 6 एस-सी केले होते, त्याच्यावर पुन्हा 6 एस-सी करायचे आहेत. आपण हे करून घेऊया. 6वर आपण 6 एस-सी करून घेतलेले आहेत आणि हे सरळ करून घ्या. असं 6वर 6 एस-सी करून घेतलेले आहेत. त्यानंतर
पहिल्या एस सीवरती आपल्याला एक स्लिप स्टिच टाकायची आहे. आणि खेचून घ्या दोरा. एक चेन करायची आहे आणि जिथे आपण स्लिप स्टिच टाकली तिथे पुन्हा 2 एस सी करून घ्यायचे आहेत. एक, 2, 6 वर आपण प्रत्येकी इन्क्रीज करणार आहोत. प्रत्येकी 2-2 एस सी घालणार आहोत. असे 12 एस सी होतील. आपण करून घेऊया ते. 12 एस सी झाल्यानंतर आधी आपण 6 केले मॅजिक रिंगमध्ये, त्याच्यावर पुन्हा 6 एस सीची दुसरी ओळ केली. तिसऱ्या ओळीमध्ये आपण इन्क्रीज करत गेलो. एकूण 12 स्टिच झालेले आहेत. आता इथे पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायची आहे. त्यानंतर या 12 वर पुन्हा आपण 12 सिंगल क्रोशे करणार आहोत. पहिले एक चेन करून घेतली, त्याच स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. प्रत्येक स्टिचमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे करणार आहोत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. इथे आपण 6, 6, 12 आणि 12 केलेले आहेत. चौथ्या ओळीमध्ये 5वी ओळी इथे लास्टला आपण पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करणार आहोत. या 12 वरती आपल्याला 18 एस सी करायचे आहेत. एक चेन घ्यायची आहे, त्याच स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. पुढे इन्क्रीज करायचे आहेत. एकाच स्टिचमध्ये 2 घालायचे आहेत एस सी. हे 3 झाले. पुढच्या स्टिचमध्ये 1, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2, अशी आपण ही लाईन पूर्ण करून घेऊया. इथे आपण एकूण 18 एस सी केलेले आहेत. 1, नंतर इन्क्रीज 2, पुन्हा 1, 2, 1, 2 अशी ही ओळ पूर्ण केली. एकूण 18 एस सी झालेले आहेत. लास्टला इथे पहिल्या स्टिचमध्ये आपण स्लिप स्टिच करणार आहोत. पुढे एक सिंगल क्रोशे. इथे आधी आपण एक चेन घेतलेली आहे, त्यानंतर पहिल्या तिथेच आपण एक एस सी केलेला आहे. पुढे आपल्याला हे 2 जे स्टिच आहेत ते आपल्याला डिक्रीज करायचे आहे. अशा पद्धतीने पुढचं पुन्हा एक सिंगल क्रोशे करायचं आहे. पुढे हे 2 डिक्रीज करायचे आहेत. डिक्रीज कसे करतात ते बघून ठेवा. पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. पुन्हा पुढचे 2 स्टिच आपण डिक्रीज करणार आहोत. डिक्रीज करताना पहिल्या स्टिचमधून वेढा ओढून घ्यायचा आहे. पुन्हा दुसऱ्या स्टिचमधून सुद्धा वेढा ओढून घ्यायचा आहे. हे 3 झाले की 3चा इथे 1 करायचा. पुढच्या स्टिचमध्ये सिंगल एस सी, पुढे डिक्रीज, असे प्रत्येकी एक डिक्रीज एक सिंगल असं आपण घालून घेऊयात.
शेवटी इथे आपला हे एक डिक्रीज होईल. त्यानंतर पहिल्या स्टिचमधून इथे स्लिप स्टिच करायची आहे. दोरा ओढून घ्यायचा आहे आणि एक चेन करायची आहे आणि हा दोरा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्या बाहुलीचे हेअर केस जे आहेत ते आपण इथे हे करून घेतलेले आहे. आता ते सगळं अटॅच कसं करायचं ते बघूयात आपण. इथे आपण फेवी बॉन्डच्या सहाय्याने पाय आपण इथे अटॅच करून घेतलेले आहे. इथे हा मणी अटॅच केलेला आहे आणि हे केससुद्धा आपण गमच्या सहाय्याने फेवी बॉन्डच्या सहाय्याने अटॅच केलेले आहे. त्यानंतर स्केच पेनच्या सहाय्याने ते डोळे काढून घ्यायचे आहेत. इथे आपण मार्कर पेनच्या सहाय्याने डोळे आणि ओठ काढून घेतलेले आहेत, ॲब्रोज काढलेले आहेत. अशी सुंदर आपली ही हँगिंग डॉल तयार झालेली आहे. इथे मी हेअरसाठी एक बोसुद्धा इथे बांधलेला आहे. अशी सुंदर अशी डॉल ही तयार झालेली आहे. तुम्ही तिथे हात पाय वेगवेगळ्या पद्धतीने ठेवू शकता, अशी चिटकवूसुद्धा शकता. असे फ्रॉकसाठी वेगवेगळे रंगसुद्धा तुम्ही यूज करू शकता वूलचे. बघा इथे. आणि फ्रॉकचे डिझाईनसुद्धा तुम्ही अशी बदलू शकता. कलर्स वेगवेगळे तुम्ही वापरू शकता. 2 कलरमध्ये सुद्धा हे करता येईल तुम्हाला. मी इथे असं हे छोटंसं फूल करून लावलेलं आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर इथे बेबी वूलच्या सहाय्याने सुद्धा ही डॉल आपल्याला करता येते. अशा सुंदर डॉल या ठिकाणी आपल्याला तयार करता येतील. हँगिंग डॉल आणि कारमध्ये वगैरे आपण त्या यूज करू शकतो. अशा सुंदर डॉल्स तयार झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा अशा बनवा आणि मला कमेंट्स पाठवा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या या आधीचे व्हिडिओसुद्धा जरूर पहा. धन्यवाद.